सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका देखील जाहीर केल्या जाणार आहेत। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून वेगवेगळी हटके प्रयोग करण्यात येत असतात। असाच एक प्रयोग धुळ्यातील एका उमेदवाराने केला असून या इच्छुक उमेदवाराने स्टॅम्प पेपरवर आपला वचननामा तसेच हमीपत्र देखील लिहिले असून हा स्टॅम्प पेपर भाजपाकडे देऊन आपण उमेदवारीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर पुढील काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका देखील जाहीर केल्या जाणार आहेत। महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे तसेच पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात झालेली असताना धुळ्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार नामक इच्छुक उमेदवाराने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपला वचननामा आणि हमीपत्र देखील लिहिले असून सदरचा स्टॅम्प पेपर आपण भारतीय जनता पक्षाकडे देणार असून प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात, आपण एक स्टॅम्प आपण लिहिलेला आहे, काय त्या स्टॅम्पवरती आपण मुद्दा म्हणजे तयार केलेला आहे, काय आपली मागणी? आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो। त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः तिच्यात सहभागीदार असणार नाही। नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही। दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर 1 इंच पण जमीन नाही। तिसरा मुद्दा आहे की माझे 2 बँक अकाउंट आहेत, ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचा आणि दुसरं एक माझं बचत खातं आहे, त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून 25,000 रुपये। तर 5 वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी बघू शकतं, मी तो लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणार आहे। त्याच्यानंतर नगरसेवक पद हे सेवेचं पद असतं, त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमवण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार नाही। नंतर निवडून आल्यावर 5 वर्षात आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या नगरसेवक पदाचा उपयोग करेन। आणि शेवटचं जे कलम आहे ते महाराष्ट्र सरकारने लक्षात घेण्यासारखं आहे। 2 वर्षानंतर जर नागरिकांना वाटलं की हा नगरसेवक आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरला आहे तर त्याला परत बोलवण्यासाठी सरकारने तसा कायदा करावा, यासाठी मी स्वतः सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे की जर एखादा नगरसेवक काम करण्यात अपयशी ठरला त्या भागातील नागरिकांची जो ओरड असेल तर त्या नगरसेवकाला परत बोलवता आलं पाहिजे, यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करणार आहे। आपण हा जो स्टॅम्प आहे हा कोणत्या पक्षाकडे आपण देणार आहात आणि त्या पक्षश्रेष्ठींकडे आपण काय मागणी करणार आहात? मी भारतीय जनता पक्षाकडे हा स्टॅम्प देणार आहे। मी त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे आणि मागणी करणार आहे की माझ्यासारख्या चांगल्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या। जर चांगला महापालिकेत धुळ्याचा विकास करायचा असेल, चांगले कामं व्हायचे असतील, कोणी पैसे खायचे नसतील तर त्यासाठी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे। राजेंद्र सोनार यांनी स्टॅम्प पेपर मध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। धुळेकर मित्रांनो, मतदारांनो, मी प्रभाग 1 मध्ये मनपा निवडणुकीत उभा राहणार आहे, उमेदवारी करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर शपथ घेऊन खालील वचननामा लिहून देतो। मी धुळे मनपात प्रभागात निवडून आल्यावर विकास कामांच्या ठेक्यात सहभागीदार होणार नाही किंवा नातेवाईकांनाही ठेका मिळेल असा वागणार नाही। नगरसेवक पद हे सेवेचे पद आहे, त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमविण्यासाठी या पदाचा उपयोग करणार नाही। माझी धुळ्यातच नाही तर भारतात कुठेही 1 इंच सुद्धा जमीन नाही। माझ्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही। माझे बँकेत 2 अकाउंट आहे, एक करंट व एक बचत, दोघात फक्त 25,000 रुपये बॅलन्स आहे। 5 वर्षानंतर त्याचा लेखाजोखा आपणासमोर ठेवण्यात येईल। निवडून आल्यावर 5 वर्ष आपल्या समस्या सोडविण्यासाठी उपयोगात आणेल, स्वतःच्या फायद्यासाठी नाही। 2 वर्षानंतर जर आपणास वाटेल मी कामे करण्यात अपयशी ठरलो तर उमेदवाराला परत बोलविण्याचा कायदा करण्यासाठी सरकारने कायदा करावा, यासाठी प्रयत्न करेल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।